नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. एका चांगल्या इन्स्ट्रक्टरला प्रशिक्षण प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या अनेक दोषांची जाणीव असणे आवश्यक आहे. इन्स्ट्रक्टरची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सक्षम व्हाल अशा सामान्य दोषांची लिस्ट बनवणे जे इन्स्ट्रक्शनवर प्रभाव करतात. व्यक्तिमत्वातील दोषांकडे लक्ष देण्यासाठी स्वतःविषयी जागरूकता विकसित करणे, प्रभावी तयारी, सादरीकरण आणि मूल्यांकन पद्धतींवर प्रभुत्व मिळवणे आणि सकारात्मक नातेसंबंधांना प्रोत्साहन देणे. इन्स्ट्रक्टर ट्रेनी हरी मास्टर ट्रेनर डेनियलला भेटण्यासाठी आला आहे. सर, काही सामान्य दोष कोणते आहेत ज्यामुळे वाईट सूचना होऊ शकतात? प्रभावी होण्यासाठी इन्स्ट्रक्टरने सर्व सामान्य दोष काढून टाकले पाहिजेत, जसे व्यक्तिमत्वातील दोष, तयारी अपुरी असणे, सादरीकरणाच्या अयोग्य पद्धती, दोषपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया आणि मानवी नातेसंबंधांकडे पुरेसे लक्ष न देणे. आपण आता हे दोष तपशीलवार पाहूया. प्रथम आम्ही प्रशिक्षक दर्शवू शकतील अशा व्यक्तिमत्वातील दोषांवर चर्चा करू. याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे, कारण त्याच्या शिकण्याच्या अनुभवावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. इन्स्ट्रक्टरनी शिक्षण देताना खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत. नर्वस होणे. क्लासरूममध्ये नर्वस दिसून येण्यामुळे इन्स्ट्रक्टरच्या प्रभावीपणावर परिणाम होतो. अधिक पुढे यामुळे विद्यार्थ्यांवर वाईट इम्प्रेशन पडते. आता याची उलट बाजू पाहूया. इन्स्ट्रक्टरने प्रभावीपणे इन्स्ट्रक्शन देण्यासाठी ट्रेनीच्या समोर शांत आणि आत्मविश्वासपूर्ण राहिले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांवर एक अधिक उत्तम इम्प्रेशन पडते. अनावश्यक कृती. शिकवताना अनावश्यक कृती केल्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. तुम्ही ट्रेनीजमध्ये एक लाफ्टिंग स्टॉक देखील बनू शकता. यात उलट बाजू कोणतीही नाही. अनावश्यक कृती करू नका. जेव्हा आवश्यक असेल फक्त तेव्हाच योग्य हावभाव करा. यामुळे संपूर्ण टीचिंग प्रक्रियेमध्ये एक केंद्रित आणि व्यावसायिक आचरण राखले जाते. वाईट शिष्टाचार. अनुचित आणि अव्यावसायिक वर्तन दर्शवणे हे प्रभावी टीचिंगसाठी लाभदायक नाही. यामुळे एक नकारात्मक शिक्षण वातावरण निर्माण होऊ शकते आणि विद्यार्थ्यांच्या संलग्नतेत बाधा येऊ शकते. त्याऐवजी व्यावसायिकता कायम राखण्यामुळे इन्स्ट्रक्टरची प्रतिष्ठा वाढते आणि प्रभावी शिक्षणासाठी एका सकारात्मक वातावरणाला प्रोत्साहन मिळते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. अति आत्मविश्वास. अति जास्त आत्मविश्वासाने मरगुरी दिसून येते आणि विद्यार्थ्यांसह प्रभावी संवादाला अडथळा होतो. उलट बाजूला इन्स्ट्रक्टरने विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न आणि चिंता मुक्तपणे स्पष्ट करण्यासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण केले पाहिजे. आवड महत्वाकांक्षेची कमतरता. जर इन्स्ट्रक्टरला त्याच्या व्यवसायात आवड नसेल तर त्यामुळे विद्यार्थ्यांवर देखील नकारात्मक प्रभाव होऊ शकतो, ज्यामुळे संलग्नता निर्माण होत नाही. तर दुसऱ्या बाजूला इन्स्ट्रक्टरने आपल्या विषयवस्तूमध्ये एक जेन्युइन इंटरेस्ट आणि प्रभावीपणे ज्ञान प्रदान करण्याची प्रेरणा कायम राखली पाहिजे. मानसिक जागरूकतेचा अभाव. मानसिक जागरूकता नसल्यास टीचिंग प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो आणि त्यावर लक्ष दिले पाहिजे. आपण याच्या उलट बाजूकडे पाहूया. इन्स्ट्रक्टरने संकल्पना सादर करताना पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि विचलित होता कामा नये. हाताळण्याच्या क्षमतेचा अभाव. विद्यार्थ्यांना प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता नसल्यास शिक्षण प्रक्रिया अप्रभावी बनते. तर उलट बाजूला प्रभावी हाताळण्याची तंत्रे ट्रेनीजना संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत संलग्न राखतात. हे डोळे उघडणारे आहे. या व्यक्तिमत्वातील दोषांचा शिकण्याचा वातावरणावर कसा परिणाम होऊ शकतो हे मी आता पाहू शकतो. मला ते ऐकून आनंद झाला. आता जसजसे आपण पुढे जात आहोत तसतसे मला हे सांगायचे आहे की दोष ओळखणे आणि शिक्षक बनून स्वतःला सुधारण्यासाठी सक्रियपणे कार्य करणे महत्त्वाचे आहे. पुढे आम्ही अपुरी तयारीबद्दल चर्चा करू. ह्या सामान्य अडचणीचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. इन्स्ट्रक्शनमधील सामान्य अडथळ्यांमध्ये पुढील समाविष्ट आहे. अभ्यासक्रमाचे अपर्याप्त विश्लेषण. अभ्यासक्रमाचे संपूर्ण विश्लेषण करण्यात अपयशी ठरल्यास कोर्सची सामग्री पूर्णपणे समाविष्ट न झाल्याचा परिणाम घडतो. याची उलट बाजू म्हणजे इन्स्ट्रक्टरच्या अगोदर अभ्यासक्रमाचे संपूर्ण विश्लेषण केल्याने आवश्यक असलेला सर्व भाग एक निश्चित केलेल्या वेळेत अंतर्भूत करण्यात मदत होतो. कोर्सची उद्दिष्टे समजण्यात चूक होणे. कोर्सच्या प्राथमिक उद्दिष्टांविषयी जागरूकता न ठेवल्यास इन्स्ट्रक्शन तिथेच समाप्त होते. विद्यार्थ्यांना यापासून काहीही लाभ होणार नाही. यासाठी इन्स्ट्रक्टरनी प्रभावी शिक्षणाची खात्री करण्यासाठी कोर्सची प्राथमिक उद्दिष्टे संपूर्णपणे समजून घेतली पाहिजेत. ट्रेनिंग सहाय्यक सामग्रीसाठी खराब नियोजन.
ट्रेनिंगसाठी सहाय्यक सामग्रीच्या वापरासंबंधी योग्य नियोजन न केल्याने टीचिंग प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. लाजिरवाणेपणा टाळण्यासाठी आधीपासूनच योग्य नियोजन करा. जेव्हा तुम्ही टीचिंग सहाय्यक सामग्री वापरणार असता, ज्यामुळे ते लेसन सामग्रीसह उत्तम प्रकारे जुळून येण्याची खात्री होते आणि विचलन होण्यापेक्षा शिक्षणाचा अनुभव वर्धित होतो. विषयवस्तूच्या ज्ञानाची कमतरता. विषयवस्तूबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे इन्स्ट्रक्टरची विश्वसनीयता आणि शिक्षणाचा अनुभव खालावतो. उलट बाजूला इन्स्ट्रक्टरसाठी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या विषयावर संपूर्ण प्रभुत्व असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असंबंधित इन्स्ट्रक्शनल सामग्री, असंबंधित लेखी सामग्री पुरवण्यामुळे विद्यार्थी गोंधळून जाऊ शकतात आणि शैक्षणिक मूल्यांपासून विचलित होऊ शकतात. त्याऐवजी फक्त संबंधित सामग्री वापरा जी कोर्सची प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. अप्रभावी विद्यार्थी संलग्नता. लेक्चर भाषणासारखे दीर्घकाळ चालू राहिल्यास शिकण्यात अडथळा येऊ शकतो आणि ते अप्रभावी बनू शकते. ते जास्त प्रभावी बनवण्यासाठी इन्स्ट्रक्टरनी शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना प्रभावीपणे संलग्न करून घेण्यासाठी विविध पद्धती वापरण्यास सक्षम असले पाहिजे. हे मनोरंजक आहे. मी या धोरणांचा वापर करण्यास उत्सुक आहे. ते एक उत्तम वृत्ती आहे. लक्षात ठेवा, तयारी हा एक वेळाचा प्रयत्न नाही. आमच्या प्रशिक्षणार्थींना सर्वोत्तम शिक्षण अनुभव प्रदान करण्याची ही सतत वचनबद्धता आहे. पुढे आपण सादरीकरण पद्धतींवर चर्चा करू. प्रभावी प्रेझेंटेशन हे आपण जे काही करतो त्याच्या केंद्रस्थानी असते आणि सादरीकरण करताना काय करू नये याची जाणीव असणे तितकेच महत्त्वाचे असते. इन्स्ट्रक्टरनी खालील अप्रभावी प्रथांपासून लांब राहिले पाहिजे. सादरीकरणाच्या चुकीच्या पद्धती. योग्य प्रस्तावनेशिवाय किंवा प्रेरणेशिवाय विषयाची सुरुवात करण्यामुळे समजून घेण्यात अडथळे येऊ शकतात. अधिक प्रभावी होण्यासाठी विषयाच्या थोडक्यात परिचय देऊन सुरुवात करा, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ते अधिक उत्तम प्रकारे समजणे सोपे जाईल. अनुचित इन्स्ट्रक्शनल पद्धती. डिक्टेशन हे टीचिंग पद्धत म्हणून वापरणे विशेषतः व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये साधारणपणे अप्रभावी ठरते. तर उलट बाजूला माहिती संबंधित भागांमध्ये एकत्रित करा आणि ती उदाहरणासह एका इंटरेस्टिंग पद्धतीने सादर करा. अनुचित प्रश्न विचारण्याची तंत्रे. प्रश्न विचारण्याच्या योग्य पद्धती न वापरल्याने विद्यार्थ्याच्या संलग्नतेत अडथळा येऊ शकतो आणि विद्यार्थ्यांवर नकळतपणे अयोग्य दबाव पडू शकतो. आता उलट बाजूला विविध प्रकारची प्रश्न विचारण्याची तंत्रे अंमलात आणल्याने आणि विद्यार्थ्यांच्या गरजांप्रमाणे ती जुळवून घेतल्याने संलग्नतेला प्रोत्साहन मिळते आणि आकलनात वाढ होते. टीचिंग ट्रेनिंग सहाय्यक सामग्रीचा अनुचित वापर. जेव्हा टीचिंग ट्रेनिंग सहाय्यक सामग्रीचा योग्य वापर होत नाही, त्यामुळे संवाद साधण्यात आणि आकलन होण्यात कमतरता निर्माण होते, ज्यामुळे शिक्षणाचे प्रतिकूल परिणाम घडून येतात. हे हाताळण्यासाठी टीचिंग सहाय्यक सामग्रीच्या प्रभावी वापराचे नियोजन करा, जे योग्य प्रकारे शिकवल्या जाणाऱ्या विषयाशी सुसंगत राहील. आवाजावर अनुचित नियंत्रण. विषयवस्तू सादर करत असताना मोठ्याने ओरडणे किंवा अगदी हळू गुणगुणल्यासारखे बोलण्यामुळे शिक्षण वातावरणात व्यत्यय येऊ शकतो. आता उलट बाजूला इन्स्ट्रक्टरने आवाजात सुधारणा केली पाहिजे, ज्यामुळे तो रूमच्या साईजला आणि इतर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी योग्य ठरेल. संबंधित असाइनमेंट्स देण्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि ट्रेनिंगचा प्रभावीपणा कमी होऊ शकतो. तर उलट बाजूला शिकण्याच्या उद्दिष्टांसह आणि वास्तव जगातील वापरांसह थेट सुसंगत असलेल्या असाइनमेंट्स देण्यामुळे स्पष्टतेत वाढ होते आणि ट्रेनिंगच्या प्रभावीपणाला चालना मिळते. या अंतर्दृष्टींसाठी धन्यवाद. मी हे लक्षात ठेवीन आणि माझ्या प्रशिक्षण सत्रांमध्ये ते टाळण्यावर काम करेन. तुमचे स्वागत आहे. फक्त लक्षात ठेवा की प्रभावी सादरीकरणे सराव आणि सतत सुधारणा करतात. चला आणखी एक महत्त्वाच्या पैलूबद्दल बोलूया. मूल्यांकन प्रक्रिया. आम्ही या प्रक्रियेत उद्भवू शकणाऱ्या काही सामान्य समस्या आणि त्रुटींबद्दल चर्चा करणार आहोत. मूल्यांकन प्रक्रियेमध्ये इन्स्ट्रक्टरनी खालील अडथळे टाळले पाहिजे. अनुचित मूल्यांकन पद्धती. मूल्यांकनासाठी अनुचित पद्धती वापरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतांची चुकीची मूल्यांकने मिळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि विकासात अडथळे येऊ शकतात. याच्या उलट बाजूला योग्य मूल्यांकन पद्धती, ज्या शिक्षणाच्या उद्दिष्टांसाठी आणि व्यक्तींच्या गरजांसाठी खास बनवलेल्या आहेत, अशा लागू केल्याने अचूक मूल्यांकनाची खात्री होते आणि शैक्षणिक वाढीला सहाय्यक ठरते. अन्याय मूल्यांकन आणि पक्षपातीपणा. मूल्यांकन हे अन्याय रीतीने केल्यामुळे जे काही विशिष्ट व्यक्तींसाठी लाभदायक असू शकते, त्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेचा प्रामाणिकपणा कमी होतो. तर दुसऱ्या बाजूला इन्स्ट्रक्टरने न्याय्य आणि निष्पक्ष मूल्यांकनांची खात्री केली पाहिजे.
यामुळे मूल्यांकन प्रक्रियेच्या प्रामाणिकपणाचे समर्थन होते आणि सर्व व्यक्तींसाठी समान संधींचा प्रोत्साहन मिळते. चुकीचे मूल्यांकन. चुकीच्या मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे चुकीचे मोजमाप होऊ शकते आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्याचे ज्ञान आणि कौशल्ये अचूकपणे दर्शवणाऱ्या मूल्यांकनांची खात्री करणे हे प्रभावी मूल्यांकनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता मला समजले की आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशासाठी मूल्यमापन प्रक्रियेतील त्रुटी ओळखणे आणि दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. तुझे स्वागत आहे हरी. हे मुद्दे नेहमी लक्षात ठेवा. शेवटी सूचनांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे मानवी नातेसंबंधांची भूमिका. इन्स्ट्रक्टरनी खालील कमतरतांपासून सावध राहिले पाहिजे. ट्रेनिजच्या दर्जाचे मूल्यांकन करण्यात दुर्लक्ष करणे. ट्रेनिजचे सध्याचे ज्ञान आणि कौशल्याच्या पातळीचे मूल्यांकन करण्यात अयशस्वी ठरल्यास अप्रभावी शिक्षणाचा परिणाम होऊ शकतो. आता येथे उलट बाजू आहे. प्रारंभिक मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्याच्या ज्ञानाची पातळी समजून घेण्यामुळे इन्स्ट्रक्टरला योग्य दृष्टिकोन वापरण्यात मदत होते. क्षमता आणि आकलन शक्तीकडे दुर्लक्ष करणे. विद्यार्थ्याची क्षमता आणि आकलन शक्तीचे मोजमाप न केल्यामुळे अप्रभावी ट्रेनिंगचा परिणाम होऊ शकतो. तर उलट बाजूला एका आदर्श इन्स्ट्रक्टरने विद्यार्थ्याची क्षमता आणि आकलन शक्ती समजून घेतली पाहिजे आणि प्रभावीपणात वाढ होण्यासाठी त्यानुसार ट्रेनिंगच्या पद्धतींचे नियोजन केले पाहिजे. मैत्रीपूर्ण वातावरणाला उत्तेजन देण्यात दुर्लक्ष करणे. शिक्षणावर एका तणावपूर्ण वातावरणाचा वाईट परिणाम घडून येतो. मुक्त संवादाला प्रतिबंध होतो आणि एका सकारात्मक विद्यार्थी शिक्षक नात्याचा विकास होण्यात अडथळे येतात. तर दुसऱ्या बाजूला एका स्वागतपर आणि आश्वासक शिकण्याचे वातावरण निर्माण करणे हे प्रभावी शिक्षण आणि संलग्नतेसाठी अत्यावश्यक आहे, जेथे विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आणि चिंता व्यक्त करण्यास आरामदायक वाटण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या सामान्य अडचणी टाळून तुम्ही अधिक प्रभावी प्रशिक्षक व्हाल. तुमच्या प्रशिक्षणार्थीसाठी एक सकारात्मक शिक्षण अनुभव तयार कराल. ही चर्चा कमालीची उद्बोधक झाली आहे. मी माझ्या शिकवणीत ही तत्त्वे लागू करण्यास उत्सुक आहे. धन्यवाद साहेब. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात तुम्ही शिकलात सामान्य दोष जे निर्दोषांवर परिणाम करतात, जसे की व्यक्तिमत्व दोष, अपूर्ण तयारी, अयोग्य सादरीकरण पद्धती, दोष मूल्यमापन प्रक्रिया आणि मानवी संबंधांकडे अपूर्ण लक्ष. पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.